वार्तांकन रोखठोक बातमी। स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असल्याचं बनावट दाखले सादर करून अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी इथं 2 शिक्षकांनी चक्क 35 वर्ष नोकरी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी वारंवार तक्रार करूनही जिल्हा परिषद प्रशासन चौकशी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत कामठी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते शरद धर्मा गायकवाड यांनी प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध उपोषणाचा पवित्रा घेतलाय। अक्कलकोट तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या अनेक प्रकरणांची चर्चा असतानाच मैंदर्गी येथील 2 शिक्षकांनी स्वातंत्र्य सैनिक कोट्यातून बोगस पद्धतीने नोकरी मिळवल्याचा आरोप गायकवाड यांनी केलाय। त्यांच्या सेवा पुस्तकात स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असल्याच्या नोंदी आहेत, मात्र या नोंदी नेमक्या कोणत्या आधारावर करण्यात आल्या याची कोणतीही ठोस कागदपत्र उपलब्ध नसल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे। या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी गायकवाड यांनी 7 एप्रिल 2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। त्यानंतर 2 वेळा माहितीच्या अधिकारात अर्ज करूनही समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत। जिल्हा अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या 244 पानांच्या अधिकृत बुकलेटमध्ये या दोन्ही शिक्षकांच्या पालकांचं नाव कुठेही आढळून आलेलं नाहीये। पुणे विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असतानाही सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनानं अद्याप चौकशी पूर्ण केलेली नाही। तक्रारदारांच्या मते शिक्षण अधिकाऱ्यांनी 4 डिसेंबर 2025 रोजी दिलेल्या पत्रात सेवा पुस्तकात नोंद आहे असं मोगम उत्तर दिलं। मुळात ही नोंद ज्या दाखल्यांच्या आधारे झाली तो दाखला संशयास्पद असताना प्रशासनानं दिलेलं उत्तर दिशाभूल करणारे आहे। अक्कलकोटच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण वर्ग करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही। त्यावरून या शिक्षकांना उच्च पदस्थ अधिकारी किंवा राज्यकारण्यांचा वर्दहस्त असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। जोपर्यंत या बोगस शिक्षकांवर कडक कारवाई होत नाही आणि प्रशासकीय दिरंगाईची चौकशी लागत नाही तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहील। विभागीय आयुक्तांच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांची ही चौकशी व्हायला हवी अशी आक्रमक भूमिका शरद गायकवाड यांनी घेतली आहे। या उपोषणाची दखल आता जिल्हा परिषद प्रशासन घेणार की पुन्हा टाळाटाळ करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।